पंढरीनाथ जिजाबा आमरे पाटील कन्या माध्यमिक विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षीचा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ दिनांक 14 फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ शैला अण्णासाहेब बोर या उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका सौ विमल भागवत यांनी भूषविले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा जाधव यांनी केले, तर प्रास्ताविक श्री कैलास कानोडे सर यांनी केले। कुमारी मनीषा तायडे, यश बोराडे, कशफिया खान यासह अनेक विद्यार्थ्यांनी विद्यालय व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। सर्व विद्यार्थी शाळेचा निरोप घेताना भावुक झाले होते। यावेळी श्री अरुण कानोडे सर, श्री कैलास कानोडे सर, सौ सुषमा माळुंजकर, श्रीमती बन मॅडम, सौ कोमल सातपुते, सौ शारदा लांडगे, सोमनाथ लांडगे, श्री ओंकार गोसावी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। पाहुयात सविस्तर वृत्तांत। कुठल्याही प्रकारचं संकट येऊ द्या, प्रामाणिक माणसाला नेहमी न्याय मिळत असतो आणि त्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचे यश संपादन करावं, आईवडिलांची स्वप्न मोठी करावीत, आईवडिलांची स्वप्न पूर्ण करावीत, स्वतःचं नाव मोठं करावं, तुमच्या नावाबरोबर शाळेचंही नाव मोठं होईल यात शंका नाही। मी आज या ठिकाणी स्वागत करीत असताना आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी वर्ग शिक्षिका सौ शैलाताई बोर मॅडम, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या मुख्याध्यापिका सौ भागवत मॅडम यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। सर्व शिक्षकवृंद या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत। सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे। आजच्या या शुभेच्छा, हे आशीर्वाद आपल्याला आयुष्यभर ऊर्जा देणारे आहेत, आयुष्यभर बळ देणारे ठरतील यात शंका नाही। मी शेवटी एवढंच म्हणेल, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा। ही शाळा, हा वर्ग कितीही सोन्यासारखा वाटत असेल, कितीही भावना दाखवून आल्या असतील, दुःख सहन करत होतात, एकमेकींच्या घरी जात होतात आणि या वर्गामध्ये, आणि त्यामुळे प्रकारे हा वर्ग सोन्याचा पिंजरा आपल्याला वाटू लागलेला आहे की हा वर्ग कधी संपू नये, असंच चालत राहावं असं आपल्या मनामध्ये कुठेतरी असतं। परंतु काळ हा सगळ्यांना सोबत ठेवत नाही। जसं इथेच जर का बसलो आपण, तर आपण आपल्या आयुष्यात काय करणार आहात आणि चांगल्या प्रकारचे गुण प्राप्त करून आपल्या भविष्यात आपलं नाव उज्ज्वल करायचं आहे। त्यासाठी हा सोन्याचा पिंजरा सोडून मी उंच आकाशात भरारी घ्यावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो, शुभकामना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मी पुढं वेगवेगळ्या डिग्र्या घेणार, शिकणार, परंतु जे संस्कार होतात ते संस्कार प्राथमिक आणि माध्यमिकमध्ये जे संस्कार होतात ते आपल्या आयुष्यभर लक्षात असतात। तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे शिकवताना मी असेल किंवा माझे सर्व शिक्षक असतील यांनी तुम्हाला अनेक व्हील्स सांगितलेले असतील। आपण कोणती व्हील्स निवडायची आहे, पुढं जायचं आहे, काय करायचं आहे हे प्रत्यक्ष पुढं शिक्षक येऊन तुम्ही ठरवणार नाही, परंतु त्याचा पायातला पहिला दगड हा आपल्या गाडीच्या बेसवर सुरू होत आहे। त्यासाठी वर्षभर तुम्ही काय करायला पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे, कसं नियोजन करायला पाहिजे, कसा पेपर सोडवायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे। तरी पण आता ज्या परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्ही जाणार आहात, तो परीक्षेचा हॉल, त्या परीक्षेच्या हॉलमधले विद्यार्थी, समोर असलेला शिक्षक हा तुम्हाला नवीन राहणार आहे। मग नाही म्हटलं तर थोडी आपली धडधड होण्याची शक्यता असते। अगदी हुशार विद्यार्थ्यांच्या संदर्भात सुद्धा असं होऊ शकतं। कुठल्याही प्रकारचं न घाबरता आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान आपल्या समोर जे क्वेश्चन पेपर येते ते शांतपणे वाचून व्यवस्थित प्रश्न सोडवायचे असतात। जे येत नाही त्याचा जास्त विचार करण्यापेक्षा, जे येत नाही त्याचा जास्त विचार करण्यापेक्षा जे येत आहे
ते व्यवस्थितरित्या जसंच्या तसं मांडण्याचा प्रयत्न तुम्ही उत्तर पत्रिकेत करणार आहात. बऱ्याच वेळा आता आम्ही पेपर तपासलेले आहे, माझ्यापेक्षा जास्त पेपर तपासलेले या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही हुशार आहात, कमठ आहात, हा नंतरचा भाग आहे. तुम्ही पेपर पूर्ण सोडवला, अर्धा सोडवला, हाही नंतरचा भाग आहे. परंतु जो पेपर सोडवलेला आहे तो मात्र बरोबर आणि व्यवस्थित सोडवा. त्यात गोंधळपणा करू नका. सर जाता आता इंग्लिशच्या 4थ्या प्रश्नाबद्दल पुन्हा एकदा सांगून जातो. 4था प्रश्न सोडवताना 4थ्या प्रश्नाचा 4B हा सेपरेट पान आकडा सोडवा. का सोडवा? तर ह्या 4B साठी तुम्हाला फार नॉलेजची गरज नाही. तुम्ही उतारा वाचा, उतारात पुन्हा पुन्हा आलेल्या एका नावाखाली अंडरलाईन करा. काही नाही आलं तरी वर ते टायटल द्या आणि खाली उतारात 2-3 त्या उताराची पहिली, मधली आणि शेवटची लाईन द्या. फक्त ते बॉर्डर करून लिहा. 5 पैकी तुम्हाला 2.5-3 मार्क सहज पडून जातील सर्वांनाच. पण तुम्ही चांगलं लिहिलं आणि त्याच पानावर थोडा भाग राहिला त्याच्यावर लिहिलं तर तिथे 1 ते 2च मार्क पडतील. म्हणून आणि त्या उतारातले पहिली, शेवटची, मधली एक लाईन आता उतारा तयार होतो आणि त्याचे मार्क तुम्हाला मिळून जातात. असे सगळे प्रश्न आहेत, भाषांतरचे प्रश्न आहेत. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित मांडायचं आहे. जे येत नाही त्याला वेळ घालू नका. जे येतंय ते व्यवस्थित मांडवा, येत नाही त्याच्यासाठी थोडी जागा सोडा, पुढे चालत राहा. आणि क्वेश्चन पेपर तुमचा पेपर सुटायच्या अगोदर अर्धा-पाऊण तास पूर्ण झालेला पाहिजे. त्यानंतर पुन्हा वाचन करा, बसून राहू नका, डबल वाचा. उत्तर आठवे, कारण आपल्या नाही म्हटलं तरी उत्तर आपल्या कानावरून बऱ्यापैकी गेलेले असतात. म्हणून तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो का जास्तीत जास्त भविष्यकाळामध्ये वाचन करा. अभ्यासाशिवाय तरुणपण नाही आहेत. आपण पाहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिल्पकार म्हटलेले आहे. राज्यघटनेचे अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले आहे. त्यांना दारामध्ये बसून शिक्षण घ्यायला लागलं, परंतु तेच या देशाचे राज्यघटनेचे शिल्पकार होईल असं त्यांचा पहिला शिक्षक सांगू शकला नसता आणि ते शिल्पकार झाले. अफाट वाचन, अफाट ज्ञान, वाचनाने ज्ञान फार मिळतं. त्यामुळे वाचन सोडू नका, अभ्यास चांगला करा. आणि ज्यांचे शीट घ्या सगळ्यांना कदाचित म्हणजे मी तुम्हाला शिकवायला नव्हते, पण तुम्हा सगळ्यांना 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगले छान पेपर लिहा, छान मार्क्स मिळवा आणि पुढे छान करिअर पण चूज करा. परत एकदा शुभेच्छा. तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगलं यश संपादन करा. त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या आई वडिलांचे संस्कार आणि भावी जीवनात तुमची संगतीवर खूप गोष्टी अवलंबून असतात. तुमची जर संगत चांगली असेल तर तुम्ही निश्चितच या ठिकाणी यशस्वी भरारी गाठू शकाल. कारण आपल्या संगतीवर आपला एखादा विद्यार्थी कच्चा असेल आणि त्याच्याबरोबर जर हुशार विद्यार्थी असेल, त्याचं पाहून तो विद्यार्थी या ठिकाणी चांगला अभ्यास करू शकतो, चांगलं यश संपादन करू शकतो. आपले शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. असे तज्ज्ञ शिक्षक की जवळजवळ 30-30 वर्ष त्यांनी बोर्डाचे पेपर या ठिकाणी तपासलेले आहे. मॉडरेटर म्हणून भागवत मॅडमनी काम केलेलं आहे, कानडे सरांनी, त्यानंतर संस्कृतचे कानडे सर यांनी सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाने बोर्डाचे पेपर तपासलेले आहे. काय असा कोणत्या प्रश्नावर किती भर द्यायचा, काय करायचं याची सगळी पूर्णपणे तयारी या ठिकाणी करून घेतलेली. विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल वेळोवेळी तुम्हाला सगळ्या शिक्षकांनी, लांडगे मॅडम असतील, सातपुते मॅडम असतील, यांनी वेळोवेळी तुम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. वर्ग थोडासा अभ्यासात कच्चा असला तरी मला असं वाटतं की हाही वर्ग यावर्षी 100% निकाल लावण्याचा प्रयत्न करील ही माझ्या ग्वाही देते. आणि भावी जीवनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच उंच भरारी मारा आणि आमच्या विद्यालयाशी म्हणजे आमरे पाटील आपलं विद्यालय, आपल्या विद्यालयाशी माझी विद्यार्थी म्हणून पुन्हा शाळेत या हीच माझी
तुम्हाला सदिच्छा. तुम्हाला पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आभार मानते तुम्ही आमच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. शाळेत वेगळं नाटक पण शाळेत घेऊन दिलं असतं आणि ते नाटक आम्ही सुरू केलं आहे 10 वर्ष आम्ही शाळेत होतो. अजून कोणाला बोलायचं आहे? सगळ्यात आधी माझा सगळ्यांना नमस्कार. मला इथून जाताना खूप वाईट वाटतंय, पण तेवढीच खुशी पण होतीये, कारण की नवीन कॉलेज, नवीन ॲडमिशन, नवीन स्टुडंट, सगळे नवीन शिक्षक. म्हणजे ह्या इतर शिक्षकांची सगळी आठवण तर राहणारच, पण हे पण आठवण का मी यांना किती त्रास दिला, किती अभ्यास नाही केला तरी यांनी मार्क दिले आम्हाला. सगळे शिक्षक बोलतात की आमच्या चांगल्यासाठीच बोलतात. नमस्कार, माझं नाव वराडे. आज आमचा दिवस समारंभ आहे सगळ्यांचा आणि तुम्ही आम्हाला वर्षावरचे मार्गदर्शन दिलं. खरं तर 1 वर्ष नाही, अनेक वर्ष. त्यासाठी खूप तुमचा आभार मानतो मी. आणि एवढे दिवस काही वाटत नव्हतं की निरोप समारंभ आहे, काय नाही म्हणणार. पण आज वाटतंय की कंप्लीट होणार नाही, त्यामुळं काय वाटतंय आणि आनंद पण होतोय. धन्यवाद. आम्ही अजून पण असं आताच मॅडम आम्ही सगळ्यांनी तुला पास केलेले, आता तुला पेपरनं पास केलं पाहिजे. त्यामुळे तुला पेपर लिहिणं गरजेचं आहे. असले सदा सर्वदा हसत राहावे, दुरात सरती आसना कर्म आपले करावे. या उक्तीप्रमाणे इथे कार्यरत असलेले तुमचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका भागवत मॅडम, तसेच मराठीच्या तुमच्या आवडत्या शिक्षिका आणि क्लास टीचर बोर्ड मॅडम, तसेच तुम्ही तुम्हाला ज्या वर्गातून एक एक स्टेप तुम्ही वर चढत गेलेला आहात, म्हणजे तुमच्या खरं अर्थाने कच्चं मडकं होतं त्याला आकार देणारे आपल्या आदर्श शिक्षिका वाघ मॅडम आणि नवीनच आलेल्या आपल्या जाधव मॅडम असतील, बन मॅडम असतील आणि सर्वांना आपल्याला खऱ्या अर्थाने सर्वांकडे बारकाईने लक्ष ठेवून असणारे आणि सतत कार्यमग्न असणारे आपले कार्यतत्पर भूगोलाचे शिक्षक कानोडे सर आणि इंग्रजीचे तुमचे आवडते शिक्षक कैलास कानोडे सर, की कोणत्याही परिस्थितीमध्ये की पेपर कोरा सोडायचा नाही. शिक्षकांना, बोर्डाच्या शिक्षकांना सुद्धा तुम्हाला पास करण्याची इच्छा असते, पण त्या पेपरमध्ये तुमचं काहीतरी लिहिलेलं असलं पाहिजे का. आणि म्हणून आपण पेपर अटेम्प्ट करायला, म्हणजे पेपर आता तुम्ही जे पूर्वचे पेपर असेल, सरावाचे असेल ते लिहिलेलं नाही, ठीक आहे, परंतु बोर्डाचा पेपर तुम्ही जास्तीत जास्त लिहून द्या, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतील. तर सर्वांसाठी पुढील तुमच्या कॉलेज जीवनामध्ये आणि पुढील आयुष्यामध्ये शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आपलं जर ध्येय आपल्याला गाठायचं असेल तर आपल्याला आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा मोह सोडावा लागेल. आज तुम्हाला इथे शाळा सोडून तुम्ही जात आहात, परंतु तुम्ही तुमच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती तुमचा आता आणि ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने कष्ट चांगले करतो तर त्याचं फळही नक्की चांगलंच मिळतं. तुम्ही सर्वांनी वर्षभर खूप कष्ट केलेले आहे अशी मनात भावना ठेवा, एक आत्मविश्वास ठेवा आणि ज्यावेळेस आपला आत्मविश्वास चांगला असतो, पक्का असतो, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी आठवतात आणि म्हणून तुम्ही तुमचा आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. त्या दिवशी सुद्धा वर्गात शेजारी बसले होते तर बऱ्याच काही मुली होत्या, त्यांना मी सांगितलेलं आहे वर्गामध्ये आपण जे काही शिक्षकांनी शिकवलेलं आहे तर व्यवस्थित आकृत्या, व्यवस्थित नकाशे, गणितातील असलेली सूत्र, त्यानंतर मराठीमध्ये जर असेल तर तुम्ही लेखनाकडे लक्ष द्या, व्याकरणाकडे लक्ष द्या, तिन्ही भाषांच्या व्याकरणाकडे विशेष लक्ष द्या. आम्ही गणितासारखे मात्र तुम्हाला मिळून देणारे विषय आहेत व्याकरण हा भाग. लेखन कौशल्याकडे दुर्लक्ष करू नका, लेखन कौशल्य चांगलं करा, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. आणि सुबकता, व्यवस्थितपणा जर तुमच्यामध्ये असेल, आता लिहिण्याचा सराव करा. अजून वेळा हातात आहे, त्या दिवशी सांगितलं एक पेपर झाला तर तुम्हाला सुट्टी आहे. आम्ही पूर्वी
परीक्षा द्यायला आम्हाला एक झाला दुसरा सलग 6 दिवसात परीक्षा संपून जायची. पण तुमच्या वेळी नशिबाने आहे की तुम्ही बारा अगदी वर्षभर काही अडचण असेल पण परीक्षेच्या दिवशी ठरवलं तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे 2-3 दिवसाचा गॅप आहे पण त्या विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. म्हणून आता मागे काय झाले ते पाहूच नका. आता ह्या तुमच्या परीक्षेच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने चांगला अभ्यास करा. आपला आत्मविश्वास वाढवा, म्हणजे आहे तो ढळू देऊ नका आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला यश मिळणार आहात आणि तुम्ही नक्कीच आमच्या शाळेचं नाव रोशन करणार आहात. तुमच्याकडून सुद्धा मी सुद्धा मॅडमला माहिती देते की तुम्ही 100% निकाल लावून दाखवणार आहात. प्रयत्न सोपा जाणार आहे, चांगले मार्क पडणार आहे आणि सर्वांच्या पाठी तुमच्या नातेवाईकांचे, सर्व गुरुजनांचे सर्व आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्की असतात. जरी कुणी कडू वाईट बोलला असेल तरी आशीर्वाद हे चांगलेच असतात. संस्कृतचे शिक्षक असतील, आम्ही कानोडे सर किंवा सायन्सच्या मॅडम असतील,